स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 5th स्टँडर्डचा लेसन नंबर 6 रूल आर फॉर एव्हरीवन या लेसनचा एक्सरसाइज पाहणार आहोत. पहा, तसेच एक्सप्लेनेशनचे सगळे व्हिडिओ चॅनेलवरती आहेत आणि आता आपण एक्सरसाइज सोडवून सुद्धा देणार आहोत. चला तर मग आपण 6 लेसनचे एक्सरसाइज सोडवूया. पहा, अजूनही जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5th स्टँडर्डच्या स्टुडंट सोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा घेता येईल. चला तर मग सुरुवात करूया. 6 लेसन आपला रूल आर फॉर एव्हरीवन. फर्स्ट आहे फिल इन द ब्लँक्स. ए, अवर सोसायटी वर्क्स अकॉर्डिंग टू अ सर्टन रूल्स. काय येणार इथे? रूल्स. बी आहे द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिपेंडंट इंडिया abolished dash dash. Untouchability. पहा, untouchability. Wrong custom and tradition cause the dash dash of some section of society, cause the neglect of some section of society. पहा, rules first fill in the blanks, untouchability second आणि थर्ड आहे neglect. तुम्ही बुकमध्ये तुमच्या लिहून घ्या किंवा मार्क करून घ्या, म्हणजे तुम्ही नंतर व्यवस्थित हँडरायटिंग मध्ये नोटबुक मध्ये लिहू शकता. आता सेकंड आहे आन्सर इन 1 सेंटेन्स. 3 आन्सर आहेत तुम्हाला आन्सर इन 1 सेंटेन्स मध्ये, ते बघूया आता आपण. पहा, आन्सर इन 1 सेंटेन्स. व्हाय आर रूल्स मेड. रूल्स कशासाठी बनवलेले आहेत? व्हाय आर रूल्स मेड. पहा, rules have to be made. Rules have to be made to ensure that no injustice is done to anyone. Rules had to be made for ensure that no injustice is done to anyone and to combat inhuman and undesirable tradition. पहा, rules have to be made to ensure no injustice is done to anyone and to combat inhuman and undesirable tradition. Second आहे which value have been a part of our social life since ancient time. पहा, the value of non-violence, the value of non-violence and peace have been a part of our social life since ancient time. The value of non-violence and peace have been a part of our social life since ancient time. Third आहे what are the big obstacle in our society. बघा, पहा, आन्सर आहे पॉवर्टी अँड लॅक ऑफ एज्युकेशन. म्हणजे गरिबी, पॉवर्टी म्हणजे गरिबी आणि लॅक ऑफ एज्युकेशन म्हणजे एज्युकेशनची कमतरता. पॉवर्टी अँड लॅक ऑफ एज्युकेशन ऑफ वुमन आर द बिग ऑब्स्टॅकल इन अवर सोसायटी. म्हणजे हे मोठे अडथळे आहेत कशामधले? सोसायटीच्या प्रगतीमधले किंवा समाजाच्या उन्नतीमध्ये. पॉवर्टी अँड लॅक ऑफ एज्युकेशन ऑफ वुमन आर द बिग ऑब्स्टॅकल इन अवर सोसायटी. आता बघा, थर्ड क्वेश्चन काय आहे? आन्सर इन शॉर्ट. याच्यामध्ये 2 क्वेश्चन आहेत, ए आणि बी. आता आपण ते पाहणार आहोत. आन्सर इन शॉर्ट. पहा, विच अनजस्ट कस्टम हॅव बीन बॅन्ड बाय लॉ. फर्स्ट आहे, मी पॉइंट वाइज लिहिलेलं आहे बघा. अनटचेबिलिटी, सती, चीटिंग पीपल बाय मॅजिक, कास्ट डिस्क्रिमिनेशन, चाइल्ड मॅरेज आणि डावरी. डावरी म्हणजे काय माहिती तुम्हाला? डावरी म्हणजे हुंडा प्रथा. तसंच चाइल्ड मॅरेज म्हणजे बालविवाह. कास्ट डिस्क्रिमिनेशन म्हणजे एखाद्याला कास्टवरून हे करणे किंवा जातीवरून हिणवणे. तसंच चीटिंग पीपल बाय मॅजिक, सती प्रथा आणि अनटचेबिलिटी. हे काय आहेत? हॅव बीन बॅन बाय लॉ. हे पॉइंट लिहिलेत आणि हॅव बीन बॅन बाय लॉ. सेकंड क्वेश्चन आहे
व्हाय डू वी नीड टू मेक लॉ फॉर द प्रोटेक्शन ऑफ द एन्व्हायरमेंट. आपल्याला एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनसाठी लॉ का बनवायला लागलेले आहेत बघा. ऑल लिव्हिंग थिंग्स डिपेंड ऑन नेचर. सगळे लिव्हिंग थिंग आपण सुद्धा कशावरती डिपेंड आहोत, नेचरवरती. मोस्ट ऑफ अवर नीड आर फुलफिल्ड बाय नेचर. आपल्या बहुतेक गरजा या नेचर मधून कम्प्लीट होतात. नॅचरल रिसोर्सेस शुड बी अवेलेबल इन इनफ क्वांटिटीज फॉर अवर फ्युचर जनरेशन. पहा 3 पॉइंट सांगितलेत. ऑल लिव्हिंग थिंग्स डिपेंड ऑन नेचर. नेचरवर डिपेंड आहेत. मोस्ट ऑफ अवर नीड आर फुलफिल्ड बाय नेचर. आपल्या बहुतेक गरजा ह्या नेचरवरून पूर्ण होतात, नेचरमधून. आणि नॅचरल रिसोर्सेस शुड बी अवेलेबल इन इनफ क्वांटिटी. इनफ क्वांटिटीमध्ये नॅचरल रिसोर्सेस अवेलेबल पाहिजे. कुणासाठी? फॉर अवर फ्युचर जनरेशन. आपल्या पुढच्या पिढीला हे इनफ क्वांटिटीमध्ये उपलब्ध व्हावे यासाठी सो म्हणायचं आणि वाय काढायचा डू. सो वी नीड टू मेक लॉ फॉर द प्रोटेक्शन ऑफ द एन्व्हायरमेंट. सो म्हणायचं आणि व्हाय डू काढून इथे पुढचं पूर्ण क्वेश्चन लिहायचं आहे आपण. म्हणजे हा क्वेश्चन हे तुम्हाला पाठ करायला नको. एवढे 3 पॉइंट पाठ केले, बाय हार्ट केले की तुम्ही सो म्हटलं वी नीड टू मेक लॉ ऑफ द प्रोटेक्शन ऑफ द एन्व्हायरमेंट. पहा या व्हिडिओमध्ये आपण 5th स्टँडर्डचा 6 लेसनचा एक्सरसाइज कंप्लीट केलेला आहे. तसंच एक्सप्लेनेशनचे सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती आहेत आणि सगळे एक्सरसाइजचे सुद्धा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. नक्की पहा. तसंच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका.